आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। सरकार वैद्यकीय विम्याला प्राधान्य देत असून 2033 पर्यंत सर्वांना विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार काम करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। ग्रामीण भागात वैद्यकीय विम्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सुरू असलेल्या विशेष योजनांतर्गत देशभरातल्या 25,000 ग्रामपंचायतींमध्ये वैद्यकीय विमा उपलब्ध करून दिला जाणार आहे, असंही त्या म्हणाल्या। पश्चिम आशियातल्या तणावपूर्ण स्थितीमुळे जागतिक दळणवळण आणि नौवहन मार्गात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे अडचणीत सापडलेल्या निर्यातदारांच्या मदतीसाठी बँकिंग उपाययोजना कराव्या अशी विनंती भारत चेंबर ऑफ कॉमर्सने एका पत्राद्वारे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांना केली आहे। पश्चिम आशिया हा भारतीय निर्यातदारांसाठी केवळ महत्त्वाचा बाजारपेठ नसून युरोप आणि आफ्रिकेकडे जाणाऱ्या मालासाठी महत्त्वाचा मार्ग आहे, असं या पत्रात म्हटलंय। 3 महिन्यांहून अधिक वयाचं बाळ दत्तक घेणाऱ्या महिलांना देखील मातृत्व रजेचा हक्क मिळणार आहे। मातृत्व संरक्षण हा एक मूलभूत मानवी हक्क आहे आणि तो मुलाच्या जन्माच्या पद्धतीवर आधारित नाकारला जाऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। सामाजिक सुरक्षा संहितेत यापूर्वी केवळ 3 महिन्यांहून कमी वयाच्या बालकाला दत्तक घेतल्यास मातृत्व रजेची परवानगी होती, परंतु आता 3 महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलाला दत्तक घेणाऱ्या महिलांनाही मातृत्व रजेचा हक्क मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातल्या घाटपुरी परिसरात शेतामध्ये आणि गावाच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला आहे। नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे। नागरिकांनी याबाबत सावध राहण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलंय। वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगाम संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेती मोकळी झाली असून पुढील खरीप हंगामासाठी शेतकरी नैसर्गिक खताचा वापर करण्यावर भर देत आहे। यासाठी अनेक शेतकरी शेतात गोधनाचा कळप बसवत असून बाहेरील जिल्ह्यातूनही कळप वाशिम तालुक्यात दाखल होत आहे। एका रात्रीसाठी गोधन कळप बसवण्याकरता शेतकरी सुमारे 4 ते 5 हजार रुपये देत असल्यानं गोधन मालक आणि गोरख्यांनाही रोजगार मिळतो आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध 88 शिक्षण क्रमांसाठी जानेवारी 2026-17 करता नवीन विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेशाला 20 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तसंच जानेवारी 2025-17 प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाची प्रवेश परीक्षा सुरू आहे। प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अशा विविध अभ्यासक्रमांचा यात समावेश असून संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होते आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।